आता पाहूया महत्त्वाच्या 25 बातम्या। जयदीप आपटेच्या जामिनासाठी 8 दिवसांपासून प्रयत्न। आपटेच्या जामिनासाठी ठाण्यातून सूत्र हलतायत। संजय राऊतांचा गंभीर आरोप। तर जयदीप आपटेला काम देणारे सूत्रधार सरकारमध्ये, सूत्रधारांवर कारवाई कधी होणार? संजय राऊतांचा सवाल। जयदीप आपटे सारखा एक माणूस, मी वारंवार म्हणत होतो, जयदीप आपटेच्या मागे जी शक्ती आहे ती शक्ती मंत्रालयात आहे, ती शक्ती वर्षा बंगल्यावर आहे। लुकआउट नोटीस बाबत राऊतांना काय कळतं का? आरोपीच्या शोधासाठी जितका वेळ लागतो तितका लागला। राऊतांच्या वक्तव्यावर निलेश राणेंची प्रतिक्रिया। जयदीप आपटेला काम देणं ही चूक राज्य सरकारची, जयंत पाटलांचा आरोप। जयदीप आपटे सारख्या अकर्मक कलाकारांनी काम दिलं, ही चूक देखील याच सरकारची आहे। टीव्हीवर घालतायत सरकारची। नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे हैवान। मालवणातील पुतळा भ्रष्टाचारामुळे कोसळला, विनायक राऊतांचा आरोप। एकाच महिलेला किती पदं देणार? चाकणकरांच्या नावाच्या चर्चेवर रुपाली पाटलांची फेसबुक पोस्ट। पक्षात इतरही सक्षम महिला, विधान परिषदेसाठी कालपासून रुपाली चाकणकरांचं नाव चर्चेत। पक्षाचे वरिष्ठ माझ्याबाबत काय तो निर्णय घेतील, रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया। तर खडकवासला मतदारसंघासाठी अजित पवारांकडे मागणी केल्याची चाकणकरांची माहिती। सरकार 1500च्या वर जाणार नाही, स्वतः 15,000 कोटी ठेवतील। सरकारचं 1500चं लिमिट आहे। संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। हे सरकार जे आहे हे 1500च्या वर जाणार नाही कुठेही। स्वतः 15,000 कोटी रुपये ठेवतील, पण बहिणींना 1500, कर्मचाऱ्यांना 1500, त्यांचं 1500 लिमिट आहे। संजय राऊतांना प्रशासकीय कामाचा अनुभव नसल्यानं काहीही वक्तव्य करतात। कितीही चांगलं काम करा, त्यांना कावीळ झाल्यासारखं पिवळं दिसतं। संजय शिरसाट यांचं राऊतांना प्रत्युत्तर। ना आणखीन याच्या प्रशासकीय कामाचा अनुभव एक तर नाहीये, मूर्खासारखं स्टेटमेंट करतात। किती चांगलं करा, यांना ते सगळं ते कावीळ झाल्यासारखं पिवळं दिसतं, म्हणून त्यांच्यावर आम्ही आता जास्त बोलतही नाही। भाजपला दंगली घडवायची आहे, दंगली घडवण्याची जबाबदारी भाजपवाले पोरांवर टाकतात। दंगली घडवून सत्ता मिळवायची असल्यास त्यांनी इतिहासात नोंद होईल त्याची। बाळासाहेब थोरात यांचा भाजप नेत्यांवर जोरदार निशाणा। भारतीय जनता पक्षाला तेवढंच एक उपाय राहिलेला आहे की दंगली घडवा, आणि दंगली घडवण्याची जबाबदारी या पोरा बाळांवर टाकतायत। स्वतः नेते बाजूला राहतात, पोरा बाळांना पुढे करून देतात, आणि ते एक बालिशपणा त्यामध्ये पूर्णपणे दिसतो आहे। अशा दंगली घडवून तुम्ही राज्य सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करणार असाल तर तो दुर्दैवी इतिहास त्याची नोंद अत्यंत वाईट पद्धतीने घेईल। मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवणार, मवियाच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर राऊतांचं वक्तव्य।